नमस्कार मित्रांनो, सेकंड फ्री लाईव्ह बॅचच्या क्लास 4मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. पटापट जॉईन करून घ्या. म्हणजे बघतो बेसला रेकॉर्ड होतं आहे का. आय थिंक होतं आहे. डन. ओके, चला 150 लोक आलेत. हॅलो सर, मला एव्हरीवनला चॅट नाही करतात का? नाही, एव्हरीवनला करून काय करणार आहे तुम्हाला? कोणाला नंबर पाहिजे का? एव्हरीवनला करून काय करणार विशाल पाटील सर? MT5 मध्ये गोल्ड दिसत नाही. अरे गोल्ड नावाने येतं, एक्सएमला गोल्ड नावाने येतं, एक्स नाही येत, ते गोल्ड नावाने येतं. मला फंडेड अकाउंट यूज करायचं तर अरे त्या फंडेडच्या तर काय बोलू, एक मिनटा. एक जण मेसेज टाकायचा होता. मला टायमिंग ना 2-4 दिवसाचं. फंडेडसाठी थोडं वेट करा, बॅच संपली सांगतो. सर एसएल का चालेल? एवढे कुठे 3 तर एसएल गेलेत. 3 एसएल म्हणजे लय झालं काय? मेरे को नाही लागता रे 3 एसएल ज़्यादा है, बट ठीक आहे. गेलेत बॅक टू बॅक. रिझन आहे माहिती आहे का, आज नाही की एसएल जायला काय रिझन नव्हतं. थोडीशी माती आपणच खाल्ली. आजपासून एक ट्रेड डे क्लोज डे सिस्टम फॉलो करणार, ट्राय डिसिप्लिन करणार. अरे मी करतो, तुम्हाला ना करायला काय झालं? मी ग बसलो सकाळ सकाळी एसएल खाऊन. 50 के गेले, माय किती गेलेत बघा नाही. MT5 ला NDQ येत नाही, US100 नावाने येतं, US100 कॅश. एक क्वेश्चन होता, मी ट्रॅप ट्रेडिंग 2 इयरपासून करतो, सेम स्ट्रॅटेजी आहे तुमच्याकडून पण काही शिकलो. सर मी मेन लय बघितलेलं आहे, अप ट्रेंडमध्ये जास्त करून सेल ट्रॅप होतात आणि डाऊन ट्रेंडमध्ये बाय ट्रॅप होतात, पण ते अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड कसं मेजरली बघायचं असं काही नाही. इट्स ऑल डिपेंड ऑन द रूल्स अँड स्ट्रॅटेजी. ऑल डिपेंड ऑन रूल अँड स्ट्रॅटेजी. ऑब्वियसली ट्रेंड तर महत्त्वाचाच आहे. पण चला चार्टवरती जाऊया आणि थोडंसं मग हे एक्सप्लेन करतो मी जे काय क्वेश्चन आहे. तुम्ही परत तुम्ही केला का ट्रेड? नाही बाबा, मी निवांत बसलोय. नंतर भारी भारी ट्रेड झाले, पण काय मजा येते असेल खाल्ल्या. काय झालं तुम्हाला सांगतो मी. लई दिवसात ना आलंय मार्केट. मी स्क्रीन शेअर केले का रे करा. हां राहिलं होतं ना, सॉरी. चला 221 लोक आलेत बघा. आजचा ट्रेड आपला एसएल खपला. इथं आपण ट्रेड केला, सेलला एसएल खपला. ॲक्च्युअल डायरेक्शन तर बरोबर आहे बघा. विषय काय झाला आहे हे बघा, ही जे 4000 सायकोलॉजिकल नंबर आहे ना, ह्याच्या आसपास आहे मार्केट, आसपास. मी ह्याच्या आधी पण एकदा ऑब्झर्व केलं आहे, ज्या वेळेस मार्केट असं सायकोलॉजी म्हणजे खूप दिवसातून मोठ्या सायकोलॉजिकल नंबरच्या आसपास जातं ना, त्या दिवशी तेवढ्या ह्याला आपले एसएल जातात. हे मी माझं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे. ह्याच्या आसपासच आहे मार्केट. भरपूर दिवस, भरपूर म्हणजे जेवढे एसएल गेले 3 दिवसात तर मार्केट इथंच आहे बा. गुरुवारी इथं आलं मार्केट, बरोबर गुरुवारी एसएल खपला एक, शुक्रवारी पण इथंच होतं एसएल खपला, आणि आज इथं आहे. जवळजवळ किती, जवळ 500च्या आसपास आहे. बट तिथंच आहे मार्केट. जर तसं बघायला गेलं तर आज जाऊन 4000 टच केलेलंच आहे अजून. हे विषय होतो की सायकोलॉजिकल नंबरमुळे थोडंसं सेंटिमेंट मार्केटमध्ये चेंज राहतं. बट तुम्ही ओव्हरऑल डायरेक्शन जर चेक केली तर ती पण बरोबर आहे. आजच्या हॅमरला काय झालं, खालनं होतं रिजेक्शन. आजच्या हॅमरला खालनं रिजेक्शन होतं. मी 2-3 ट्रेड लावलं होतं लय भारी वा, तुम्हाला सांगतो. मी पहिल्यांदा मी काय केलं, आजचं माझं असं नव्हतं की मी बरं म्हणजे डायरेक्ट ट्रेड दिला तुम्हाला, असं अजिबात नाही केलं. मी आज त्या अगोदर 2 एंट्री बघितल्या होत्या स्वतः. 2 एंट्री मी स्वतः प्लॅन केल्या होत्या. त्या परफेक्ट वाटल्या त्यावेळेस तुम्हाला दिलं. ही बघा, ही वालं इन्व्हर्टेड हॅमर 65 आहे, काय खास झालेलं नाही, आणि इनगल्पिंग पण म्हणता येत नाही ह्याला. त्याच्यामुळं हा ट्रेड एवढा खास व्हॅलिड नव्हता. आणि नंतर जर बघायला तुम्ही गेला इथं, नंतर जर ट्रेड बघायला गेला, इन्व्हर्टेड हॅमर बघा इकडे किती भारी बनला आहे, हा किती भारी इन्व्हर्टेड हॅमर आहे. तर या दोन्हीवर पण मार्केटनं चांगलं मुवमेंट केलं आहे. बट आपण इथं ट्रॅप झालो ॲक्च्युली, बट इट्स ओके. आता इथं काय झालं तर बघा, मी 2 ट्रेड कोणते ऑब्झर्व केले त्या आधी, ही चेक करा. इथं मार्केटमध्ये बनला बॉक्स. आता इथं ज्यावेळेस बाहेर निघलं त्यावेळेस हा काय बॉक्स एवढा मोठा नव्हता. बट इथून ज्यावेळेस आतमध्ये घुसलं परत चांगला बॉक्स क्रिएट झाला, आणि त्या बॉक्सचा वरती ब्रेकआउट झाला. वरती ब्रेकआउट झाल्यामुळे बायर ऑब्व्हियसली वरती ॲक्टिवेट झाले असणार आहेत. मी इथं एक प्रेडिक्शन केलं, म्हणलं अगोदर बरोबर जातं का बघा.
डायरेक्टली काय ब्रेकडाऊन दिलं नाही, लय मोठी कॅन्डल आली, म्हणलं रँडम लोक सेल करतील म्हणून मार्केटनं काय केलं, बायरला ॲक्टिवेट केलं आणि परत लो निघताना एक सेल डायरेक्शनला पोझिशन बनवली, स्विंगचा टॉप लॉस ठेवून. तर मग पोझिशन म्हणजे ऑब्झर्व बरं का, कारण 2 एस एल ऑलरेडीच गेले होते, म्हणलं तिसरा ट्रेड करणार डायरेक्टली सेन्स नव्हता. मग हार्डवाला ट्रेड ऑब्झर्व केला तर भेंडी ह्याच्यामध्ये काय झालं, टार्गेट आलं आपलं. चला इथपर्यंत पण ठीक होतं. ना हा वाला एकदम परफेक्ट असा ऑब्झर्व केला आपण. आणि त्यानंतर परत एकदा म्हणलं इथं ह्याच्या खाली पण हे वालं स्पायकला प्रेडिक्शन केलं होतं ह्या वीकच्या खाली, कारण की हॅमर बघा नाही किती भारी हॅमर होता ह्या सपोर्टपासून. मग ह्याच्या खाली स्पाईक केलं असं प्रेडिक्शन केलं, हे पण प्रेडिक्शन बरोबर आलं. आणि तिसरा ट्रेड रिट्रेसमेंटला सेल केला, बरोबर आहे सेल गेला. ह्याच्यात गेला तर गेला, तर एवढं काय रडण्यात काय सेन्स नाही. बट चला ठीक आहे. तुम्हाला असं वाटलं असेल की 3 एस एल गेले आणि मला काय नाही वाटलं, तुम्हाला काय वाटलं असेल. मला 3 दिवसात माझा पण लॉस खचून झाला आहे. एक सेकंद जर चेक करायला गेलं आपण 3 दिवसात माझा किती गेला असेल. टन 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 महिना कुठला चालू, जून. आज किती 29, थर्सडे टू. ओके, माझं जवळजवळ $8,100 लॉस झाला आहे. $8,100  3 दिवसात. ठीक आहे. आणि मी काय डेमो ट्रेड करणं माझ्या रिअल अकाउंट आहे एक्सनेसचं. 8,100 आहे, तर इट्स ओके आहे. तरी पण महिना ही 3 दिवस एवढं बाद जाऊन, आणि ॲक्च्युली काय झालं, मी एवढी रिस्क नव्हतो घेत बरोबर. ह्या 3 दिवसाचा रिस्क वाढवली होती मी बरोबर, एसल गेले. महिना आपला खपला फक्त 7,100. म्हणजे काल मला वाटतं म्हणजे 3 दिवसापूर्वी $15,000 प्लसमध्ये होतो, आता $7,191 प्लसमध्ये. ओके, 9-20 7,000, 7,000 उद्या लास्ट डे आय थिंक. चलो हां जाऊया आता स्क्रीनवरती. लोक आहेत का झोपले पिपले, बघू द्या. आहेत. तुम्ही खूप लॉट साईज वाढवता. नाही, लॉट साईज कुठे वाढवली, 7 लॉट म्हणजे रियालिटी सांगतो तुम्हाला. मी दाखवायला चालू केली आता, मी लॉट मारतोच, दाखवायला चालू केली आता. पचत नाही लोकांना. मी दाखवायचं बंद पण करणार. नेक्स्ट मंथ परत नाही, मी हाई आपलं तुम्हाला दाखवताना $500-600 प्रॉफिट दाखवणार. काही लोक थोडीशी हलक्यात घेत होती म्हणून म्हणलं थोडंसं त्यांना एकदा फिरवून आणावं. लॉट साईज दाखवतो काय असते, दम लागतो मारायला. 7-7-8-8 लॉट एकासोबत फाटते. ठीक आहे. तर डेमो ट्रेड मारणं लय सोपं आहे, खरं सांगतो मला. डेमो ट्रेड मारणं लय सोपं आहे. रिअल अकाउंटला 7 आणि 8 लॉट मारायचं म्हणल्यावर जिरते चांगल्या. तुम्ही इंस्टाग्रामवरती खॅच ट्रेड हाणणारे लोक बघितले, डेमोत मारतात, ते आपलं रिअल अकाउंट आहे. 7.5 लाख रुपये तुम्ही खूप लॉट साईज वाढवताय, रिस्क वाढवली आहे. कॅपिटल पण मोठं आहे ना माझं. तसं मी काय करतो, मी काय ट्रेडिंग अकाउंटला कॅपिटल नाही ॲड करत, सगळं वॉलेटला ठेवायचं. आणि आपल्या ब्रोकरवर भरोसा कोणाचा एवढा की लय मोठे फंड टाकावे. रिस्क ठेवायची वॉलेटच्या हिशोबानं, ब्रोकरला ठेवायचे कमी पैसे. ज्यावेळी डिपॉझिट करा त्यावेळेस बघायला येईल. मला फंड सांगतो म्हणजे करा गेम. MT5 मध्ये गोल्ड सर्च केल्यानंतर BTG USD येत आहे. कोणता ब्रोकर आहे त्याच्यावर डिपेंड आहे भावा. आधी कधी पाहिले नाही, तेच म्हणतो मी. दाखवत नव्हतो मी कधी. दाखवून काय करू सांगा मला. आता मी ज्या वेळेसपासून 5 आणि 6 लॉट मारायला लागलो त्यावेळेसपासून बाद कमेंट करणार लोकांची संख्या एवढी वाढली. डेमोचा अकाउंट आहे, ह्यावर जाईन त्यावर जाईन, काय जाईन कोई जाईन, असली संख्या वाढून कुठे गेली. म्हणजे मजा येत नाही, मला पण बोर होतं. त्यापेक्षा पचणारा प्रॉपर्टी दाखवा. पचणारा लोकांना किती पचतो, हां 30,000 40,000 पचतो एक वेळ. मी म्हणतो तेवढा पण पचत नाही, तो भाग वेगळा. बट ठीक आहे ना, काहीतरी आपली इज्जत पण आहे. तर त्याच्या मानाने 40,000 रुपये दाखवायला तर ओके. पचत नाही लोकांना, बस. मला सांगा तुमची पण फाटते म्हणून 7 लॉट मारलं तर हे ना असं म्हणणार तुम्ही. तुमची पण फाटते का नाही, खरं सांगायला. सर दुबईमध्ये आहे का? यस बॉस. US वर्क करतंय ना. परत सांगा. अरे अजून काय सांगितलं नाही. XM ब्रोकर मध्ये XA USDचं नाव गोल्ड नावाने येत आहे. GOLD गोल्ड. ठीक आहे. कोण आहे? हाय 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 करतोय अभिषेक माळी. काय झालं भावा, रडाय कोण लागलं की? सर तुमची स्ट्रॅटेजी यूज करून माझा प्रॉफिट झाला.
सर तुम्ही मार्केट जाम केलं आहे सेमिनारमध्ये. स्टार्टिंगला किती लॉट मारतो? 0.01. हां सर, मला फक्त मार्केटमध्ये एंट्री एक्झिट आणि स्टॉप लॉस कुठं आणि किती लावायचा हे कळत नाही. म्हणजे काहीच कळत नाही म्हणा ना अजून. एंट्री एक्झिट स्टॉप लॉस लावायचं ते तर मेन आहे ना, ते शिकणार आहे आपण आता. जाऊया चार्टवरती जाऊया. खूप जास्त फाटते तुमची लॉट साईड पाहिजे तर. हे बघा, तुम्ही तुमच्या ह्याच्यावरती लक्ष ठेवा, मी माझ्यावरती ठेवतो. एवढं लक्षात ठेवा, सगळ्या जणांनी एक लक्षात ठेवा. तुमचं कॅपिटल तुमच्या खिशात, तुमचं लॉस तुमच्या खिशात जाणार आहे, तुमचं प्रॉफिट तुमच्या खिशात येणार आहे. माझं लॉट साईज मी दाबणार आहे, माझा एल माझ्या बँक अकाउंटमधून जाणार आहे, तुमचा तुमच्या अकाउंटमधून जाणार आहे, माझा पैसा माझ्या अकाउंटमधून जाणार आहे, येताना माझ्या अकाउंटला येणार आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या अकाउंटवर फोकस करा, नाही की माझ्या लॉट साईजवरती, माझ्या ह्याच्यावरती, माझ्या त्याच्यावरती. ठीक आहे, ओके. आयुष्यभर एवढं कमेंट बस 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 बस, कोणी कमेंट करू नका. जाऊया चार्टवरती. लेकेल बोर तुम्ही क्लासेस लावले होते नाही भावा? आम्ही ज्यावेळेस होतो ना, मी ज्यावेळेस मार्केटमध्ये आलो ना, व्हिडिओ बनवायला चालू केले ना, त्याच्या आधी 2 वर्ष मी 2-4 वर्षापासून शिकत होतो. तिथं मार्केटमध्ये क्लास लई लांबची गोष्ट आहे. फ्री फायर केलो गे क्या? नाही रे, मला नाही असलं नोबडं काम, मला नाही जमत. हां चला चार्टवरती जाऊया. काय लई गेलं बोर. आजचा टॉपिक आहे आपला सपोर्ट रेजिस्टन्स. बघा, सपोर्ट म्हणजे काय? एक आपण बॉल घेतला, ठीक आहे, आणि बॉल आपण हातात घेतला आणि खाली दिला सोडून, काय होणार? बॉल कुठं टप्पा पडणार, कुठून बाउन्स होणार? जमिनी वरून. त्याला तिथं काय सापडलं म्हणायचा? त्याला काय सापडला? सपोर्ट. काय सापडला त्याला? सपोर्ट. एक बॉल घ्या, खाली आदळला, त्याला सपोर्ट म्हणायचं. तसं मार्केटमध्ये पण आहे, वरून मार्केट खाली येतं आणि अशी काहीतरी प्लेस असते की तिथून मार्केट अपसाईडला मुवमेंट करतं. सो दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज सपोर्ट. काय म्हणतात त्याला? सपोर्ट. म्हणा माया मागं सपोर्ट. आता तुम्ही ज्या रूममध्ये बसलाय त्या रूममध्ये तुम्ही बॉल हातात घेतला आणि वरती फेकला, तर वरती छताला बॉल काय वर आदळेल, छताला धडकेल आणि बॉल कुठे येईल? खाली. तर अशा पॉईंटला काय म्हणणार आपण? रेजिस्टन्स. म्हणजे मार्केट जिथून जाऊन धडकून रिव्हर्स येतं त्याला म्हणायचं रेजिस्टन्स. काय म्हणायचं? रेजिस्टन्स. बघा विषय काय होतो, आता फर्स्ट टाइम ज्यावेळेस मार्केट अचानक असं पडतं त्यावेळेस आपल्याला हा पॉईंट माहीत नसतो की बाबा इथून मार्केट पडणार आहे. ठीक आहे, हा वाला पॉईंट, हा वाला झोन आपल्याला माहीत नसतो की इथून मार्केट पडणार आहे. बट आता एकदा आपल्याला इथं कन्फर्म झालं की इथून मार्केट पडतं बाबा, इथं म्हणजे काहीतरी आहे, अडथळा काहीतरी आहे, हे आपल्याला एकदा समजलं की आपण नेक्स्ट टाइम ज्यावेळेस मार्केट इथं जाईल त्यावेळेस प्रेडिक्ट काय करू शकतो? मार्केट इथून खाली पडेल. असं का वाटतं आपल्याला? तर लास्ट टाइम सेम असं झालं होतं, तर ह्या वेळेस पण तिथं काही ना काही धडकून मार्केट पडू शकतं असं आपलं म्हणणं असतं. मग सगळी लोक इथं काय करतात? सेल डायरेक्शनला पोझिशना बनवतात, म्हणजे सेल इथं करतात. का? तर त्यांना आता कळलं असतं की लास्ट टाइम बाबा इथून बॉल म्हणजे मार्केट खाली पडलाय, तर नेक्स्ट टाइम पण इथून मार्केट खाली पडल असं त्यांना वाटतं. मग हे सेल डायरेक्शनला पोझिशन मारतात आणि काय होतं? असं लावतात. ठीक आहे, 1 मिनिट हा. ओके, हां मला अपडेट द्या ना सर, उद्यापर्यंत अपडेट द्या, मग मी सांगतो तुम्हाला. हां ठीक आहे. तर बघा इथून काय करतात लोक? सगळी सेल करतात. तर ज्यांनी सेल केला ते कुठे स्टॉप लॉस लावतात? वरती. स्टॉप लॉस म्हणजे काय? आता समजा तुम्ही इथं सेल पोझिशन घेताय, तर कुठं ना कुठे गेल्यावरती एक्झिट करणार आहे तुमच्या ऑपोजिट झाल्यावर. समजा तुमचा इथं लॉस दिसायला लागला 500 रुपये, 1000 रुपये, 10,000 रुपये,
50,000 असं कुठंतरी एक पॉईंट आलं, तुम्ही काय करणार आहे, ट्रेड एक्झिट करणार आहे. त्यालाच काय म्हणायचं, SL. आणि टार्गेटमध्ये पण तसंच, कुठं तर तुमचा 100, 500, 1000, 10,000 काय दिसायला लागल्यावर तुम्ही टार्गेट बुक करणार आहे, म्हणजे ट्रेड बुक करणार आहे, त्याला काय म्हणायचं, TP. SL TP समजला. आता ह्याच SLला काय म्हणायचं, लिक्विडिटी. सोप्या भाषेमध्ये SL म्हणजेच लिक्विडिटी. आता आपण सगळ्यांनी जर इथं सेल केला तर आपण काय करणार, स्टॉप लॉस वरती लावणार, म्हणजे आपली लिक्विडिटी कुठं असणार आहे, वरती अवेलेबल असणार आहे. म्हणजे बघा इथं जो रेजिस्टन्स पॉईंट आहे अशा ठिकाणी सगळीच लोक सेल साईडला पोझिशन बनवतात. सगळी लोक सेल साईडला पोझिशन बनवतात आपल्यासारखी. ह्यांना काय म्हणायचं, रिटेलर्स. यांना काय म्हणायचं, रिटेलर्स. मग रिटेलर्स कुठे SL लावतात, वरती. मग वरतीच SL म्हणजे लिक्विडिटी कुठं आहे मार्केटमध्ये, अपसाईडला लिक्विडिटी अवेलेबल आहे. सिम्पल. SL इज इक्वल टू लिक्विडिटी. ठीक आहे, SL इज इक्वल टू लिक्विडिटी. सपोर्टला सेम काय गोष्ट आहे बघा, सपोर्टला काय गोष्ट आहे. आता मार्केट ज्यावेळेस असं मुवमेंट करत येत असतं खाली, त्यावेळेस आपल्याला माहीत नसतं बाबा हा काय पॉईंट आहे, इथं काय माहीत नसतं आपल्याला. मग अचानक मार्केट इथून वरती जातं. ठीक आहे, मग एकदा वरती गेलं की आपण नेक्स्ट टाइम काय म्हणू शकतो, ज्यावेळेस इथं परत येईल मार्केट त्यावेळेस हा जो सपोर्ट झोन आहे इथून मार्केट बाउन्स बॅक करल. इथून मार्केट काय करल, बाउन्स बॅक करल. हे आपलं सिम्पल आणि सिम्पल प्रेडिक्शन असतंय. मग एकदा सपोर्टवरती आलं की आपल्या सारख्या सगळ्या लोकांना काय वाटतं, चला बाय साईडला ट्रेड करूया. मग असं आपण बाय डायरेक्शनला ट्रेड घेतो. टॉप लॉस कुठे लावणार, सगळेजण खाली. कुठे लावणार, सपोर्टच्या खाली. मग सपोर्टच्या खाली टॉप लॉस म्हणजे लिक्विडिटी कुठं आहे, रिटेलरची लिक्विडिटी कुठं आहे, डाऊन डायरेक्शनला. ठीक आहे, रिटेलरची लिक्विडिटी कुठं आहे, डाऊन डायरेक्शनला. SL इज इक्वल टू लिक्विडिटी. रिटेलर लोकांचे SL इज इक्वल टू लिक्विडिटी. ठीक आहे, SL इज इक्वल टू लिक्विडिटी. आता एक वाक्य लिहून घ्या असेल तर घ्या, मार्केट लिक्विडिटीच्या डायरेक्शनमध्ये मुवमेंट करतं. मार्केट SLच्या म्हणजेच लिक्विडिटीच्या डायरेक्शनमध्ये मुवमेंट करतं. म्हणजे काय करतं बघा, आता सगळ्यांना माहिती आहे मार्केट इथून वरती जाणार आहे का, तर इथं काय आहे, सपोर्ट आहे. मग मार्केट काय करतो, थोडंसं वर गेलं दाखवतं, सगळ्या लोकांना बाईंग करायला लावतं. सगळ्या लोकांनी बाईंग केली, त्यांचे टॉप लॉस कुठं सापडतात, खाली. लिक्विडिटी कुठं सापडते, खाली. मग मार्केट काय करतं, खाली मुवमेंट करतं, सगळ्या लोकांना हाकलून देतं. मग लोक म्हणतात की माझा SL मारला, मग मार्केट माझ्या डायरेक्शनमध्ये गेलं. दिस इज अ रियालिटी ऑफ मार्केट. ओके, SL इज इक्वल टू लिक्विडिटी. मार्केट मुवमेंट कुठं करतं, लिक्विडिटीच्या डायरेक्शनमध्ये. आता 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 सपोर्ट क्लिअर आहे का बघू एकदा, चला मेसेजमध्ये. चला कमेंट करा, सपोर्ट क्लिअर आहे. डन, समजलं. अजून एकदा, ठीक आहे, यस क्लिअर करतो अजून एकदा बघा. सर आता या टाइमला 30-40 के देऊन क्लास केले पाहिजे. अरे काय गरज आहे क्लासची, मी तुम्हाला सांगितलं ना, एकदा इथं क्लास केला ना तुम्ही, आयुष्य दुसरीकडे तुम्ही जिंदगीत कधी पण क्लासला जावा, पश्चाताप करून रिटर्न येणार. चला चार्टवरती बघा, आता चार्टवर एक्झाम्पल दाखवतो सपोर्टचं, म्हणजे डायरेक्ट समजेल तुम्हाला. आता सिम्पल बघा, मार्केट धडधड धडधड इथून पडत होतं. ठीक आहे, पडत 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 होतं आणि इथं एक पॉईंट नंतर अचानक मार्केटमध्ये काय आलो, रिव्हर्सल आलं. तर सिम्पल ही काय आहे, सपोर्ट आहे. सिम्पल हा काय आहे, सपोर्ट आहे. ओके बघा, इथून मार्केटमध्ये डाऊनफॉल येत होता, अचानक मार्केटमध्ये रिव्हर्सल आलं. तर हा काय आहे, मार्केटमध्ये सपोर्ट आहे. काय आहे मार्केटमध्ये, सपोर्ट. सिम्पल बघा, मार्केटमध्ये डाऊनफॉल येत होता, अचानक मार्केटमध्ये अपसाईडला मुवमेंट आलं. हा काय आहे, सपोर्ट आहे. काय आहे हा, सपोर्ट. बघा मार्केटमध्ये इथून डाऊनफॉल आला आहे, तर हा काय आहे, हा काय आहे, रेजिस्टन्स.
इथून डाऊनफॉल आला आहे, हा काय आहे? रेजिस्टन्स. काय आहे? रेजिस्टन्स. सिम्पल. इथून मार्केटमध्ये डाऊनफॉल आला आहे, हा काय आहे? मार्केटमध्ये काय आहे? रेजिस्टन्स. ठीक आहे, काय आहे मार्केटमध्ये? रेजिस्टन्स. इथून मार्केटमध्ये डाऊनफॉल आला आहे, हा काय आहे मार्केटमध्ये? रेजिस्टन्स. काय आहे? रेजिस्टन्स. ठीक आहे, समजलं? डन. आता पुढचा पॉईंट घेऊया आपण, ट्रेंड. काय घेऊया? ट्रेंड. दोनच ट्रेंड, ट्रेंड दोनच आहेत, अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड. ठीक आहे, ट्रेंड दोनच आहेत. मार्केटचे टाईप जे आहेत ते ॲक्च्युअली 3 आहेत. म्हणजे ट्रेंड म्हणजे 3 म्हणण्यापेक्षा अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि कॉन्सल्टेशन, असं 3 प्रकार असतात. बघा सिम्पल. अप ट्रेंड म्हणजे काय? अप ट्रेंड सिम्पल आहे. अप ट्रेंड म्हणजे मार्केट अप साईडला मुवमेंट करतं, त्याला म्हणायचं अप ट्रेंड. अप साईड कसं जातं मार्केट? बघा, थोडं खाली, थोडं वर, थोडं खाली, थोडं वर, थोडं खाली, थोडं वर, थोडं खाली, थोडं वर, असं करत करत मार्केट काय करत असतंय? अप साईडला मुवमेंट करत असतंय, त्याला काय म्हणायचं? अप ट्रेंड. आणि डाऊन साईडला कसं मुवमेंट करतं मार्केट? थोडं खाली, थोडं वर, थोडं खाली, थोडं वर, थोडं खाली, थोडं वर, थोडं खाली, थोडं वर. बघा, तुम्हाला यूट्यूबला वगैरे कसं शिकवलं जातं माहिती आहे का? एक्झॅक्टली मार्केट असं बूम, असं असं मुवमेंट करतं, पण असं मार्केट मुवमेंट करत नाही कधी सुद्धा. मार्केट मुवमेंट कसं करतो मला सांगतो मी. बघा, ठीक आहे, असं पण नाही. अजून अजून दाखवतो ह्याच्यातलं. ही मार्केट असं मुवमेंट करतं, ही रिॲलिटी आहे मार्केटची. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो तर बघा, सिम्पल. बघा बरं का, ही सपोर्ट असतो छोटूसा, ठीक आहे, त्याचं काय होतो? ब्रेकडाऊन होतो. मग सगळे लोक काय करतात? सेल साईडला पोझिशन बनवतात. ठीक आहे, असं सेल साईडला पोझिशन बनवतात. टॉप लॉस कुठला होतात? स्विंगला. ठीक आहे, परत मार्केटमध्ये हा छोटूसा सपोर्ट असतो, ह्याचा ब्रेकडाऊन झाला की अजून लोक सेल करतात तिथं. ठीक आहे, आणि इथे सेल लावतात स्विंगला. प्लस इथं ब्रेकडाऊनवरती ज्यांनी सेल केला आहे ती लोक काय करतात? त्यांचा जो एस एल आहे तो शिफ्ट करतात खाली, म्हणजे ट्रेलिंग एस एल लावतात. कुठं? इथल्या स्विंगला, इथं. म्हणजे ह्यांचे एस एल जे आहेत ते कुठं शिफ्ट झालेत? इथं शिफ्ट झालेत आता. ठीक आहे, इथं शिफ्ट झाले असते. सिम्पल. मग मार्केट काय करतं? इथं ह्यांना खुश करतं, सेल डायरेक्शनला ब्रेकडाऊन देऊन ह्यांना हाकलून देतं, मग सेल डायरेक्शनला मुवमेंट करतं. परत इथं मार्केटमध्ये लो बनायला चालू झाले, परत लोक सेल करतात. परत लोक सेल करतात. आता हा मोठा सपोर्ट आहे, ह्याच्या ब्रेकडाऊनवरती कच्चून लोक सेल करतात. भरपूर दाबून सेल मारणार. इथं एस एल ठेवणार स्विंगला, टार्गेट लावणार गे म्हणून 1-10. ह्यांना मार्केट काय करतं? ह्यांनी कुठे एस एल लावलं तिथं, मग लिक्विडिटी कुठं आहे? वरती आहे. मग ह्यांना काय करतं? मार्केट हाकलून देतं आणि मग ह्यांच्या डायरेक्शनमध्ये मुवमेंट करतो. मग इथं सगळी लोक रडते ती काय म्हणून? मार्केट माझा एस एल मारला आणि मग माझ्या डायरेक्शनमध्ये गेलं. ही त्याची कहाणी आहे. सिम्पल मार्केटमध्ये असं मुवमेंट चालतं. ठीक आहे, बघा तुम्हाला एक्झाम्पल पण दाखवतो. इथं बघा, एंट्री प्लॅन कशी करायचे, काय करायचं ते सगळं सांगतो बरं का मी. ब्रोकर पण काही जण सारखं कमेंट करत होते, ते सगळ्या गोष्टी सांगतो. फक्त धीर धरा. आहे का? काय केलं मार्केटनं? बरोबर इथं ज्यांनी एस एल लावलं त्यांना हाकलून दिलं. आता परत बघा, परत मार्केटनं काय केलं? ज्यांनी एस एल लावलं त्यांना हाकलून दिलं. परत डाऊन साईडला गेलं. परत ज्यांनी इथे एस एल लावले त्यांना हाकला द्यायला मार्केट काय केलं? वरती गेलं. तर अशा प्रकारे मार्केट मुवमेंट करत नाही. सिम्पल. हा डाऊन ट्रेंड आहे. ठीक आहे, हा डाऊन ट्रेंड आहे आणि इथून मार्केटमध्ये अपसाईडला मुवमेंट चालू झालं. तर परत काय झाला? ट्रेंड चेंज झाला. आता कधी चेंज होणार हे आपल्याला ॲक्च्युली कळत नाही. थोडंसं मार्केट मुवमेंट करायला लागलं तर त्यानंतर समजतं की हां बाबा ट्रेंड आता चेंज झालेलं हे आपल्याला नंतर समजतं. बट मार्केटचं मुवमेंट हे असं असतं. असं म्हणजे कसं? हाकलायचं वर जायचं, हाकलायचं रिटेलर लोकांना वरती जायचं, हाकलायचं वरती जायचं. डाऊनफॉल करताना सेलरला हाकलायचं खाली यायचं, सेलरला हाकलायचं खाली यायचं, बाहेरचा लॉस करवायचा. सिम्पल. हे असा मार्केटचा फंडा असतो. दुसरं मार्केट अजून एक काय असतं? कॉन्सल्टेशन असतं. कॉन्सल्टेशन म्हणजे काय? बघा, इथून वर जातं आहे
खाली येतं आहे, सेम जागेवर वर जातं आहे, परत खाली येतं आहे, परत सेम जागेवर वर जातं आहे बघा. म्हणजे एका जागेचं गँग खालीवर 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 चालू आहे, ह्याला म्हणायचं कॉन्सल्टेशन मार्केट. अशा मार्केटमध्ये दोन्ही साईडला सेल अवेलेबल असतात. म्हणजे इकडं सेलरच्या सेलवर बाहेरचे सेल खाली, दोन्ही साईडला. मग मार्केट म्हणून दोन्ही साईडला मुवमेंट करतं. सिम्पल. ह्याला काय म्हणायचं? कॉन्सॉलिडेशन. ठीक आहे, काय म्हणायचं ह्याला? कॉन्सॉलिडेशन. डन. चला, इथपर्यंत समजलं? इथपर्यंत डन आहे का? बघा, हां, आता सपोर्ट ज्यावेळी ड्रॉ करतोय, वीक जर छोटे असेल तर झोन ड्रॉ करायचा एवढ्याला. हां, आणि वीक लय मोठे असेल तर तिथल्या बॉडी आहे तिथं छोटासा झोन ड्रॉ करायचा. पूर्ण वीकला एवढा मोठा झोन जर घ्यायला गेलो आपण, आता कुठे गेलं हे मागा पहिलं एक्झाम्पल, इथं जर एवढा मोठा झोन गेलो तर दिस इज नॉट फेअर, हे काय बरोबर नाही. तर आपण दोन प्रकारचे सपोर्ट ड्रॉ करू शकतो. इथं छोटंसा ड्रॉ करा आणि इथं पण ड्रॉ करा छोटंसा, काय प्रॉब्लेम नाही. असं सिम्पल. ओके, डन है क्या इधर तक? डन. अय, फेक चॅनलची लिंक टाकू नका ग्रुपमध्ये. लास्ट पण थोडीशी सोडली का काय? थांबा एक मिनिट. हर्षल काय नाव आहे रे? कुठे गेला? फेक चॅनलची लिंक कोण टाकतंय खाली? कुठं पेमेंट करू नका, आता सांगतोय, कुठं पेमेंट करू नका. गेला प्राणी पळून, चुकून पेस्ट झाली. हर्षल भैया, फेक चॅनलची लिंक आहे ती, वरून सांगतो मी. फेक चॅनलची लिंक आहे बाबा, फेक चॅनलची लिंक आहे ती. मित्राला पाठवायला तर काय झालं? मित्राला पाठवून काय करतो मी? वरून सांगतो फेक चॅनलची लिंक आहे. माझी लिंक कशी काय 75 कसं काय आलं त्याच्यात? 75 नसेल रे लिंकच्या शेवटला. चेक करून टाका. इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस फिरवीचा ग्रुपला टाकचा फिक्साल. माझ्या ह्याच्यात मराठी ट्रेडर ऑफिशियलला शेवट फक्त डबल येला आहे. चेक करून घ्या. सो बॅकटेजचा विन रेट कसा करायचा? म्हणजे एक सेकंद. फंडिंग चला, आता पुढचा मुद्दा आहे. मी तुम्हाला चार्ट पॅटर्न सांगतो. चार्ट पॅटर्न सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. चार्ट पॅटर्न सांगतो. रिपीट बेसिक ॲडव्हान्स. यस, सेकंड बॅच चालू आहे. फर्स्ट बॅच संपली, सेकंड बॅच चालू आहे. बघा, चार्ट पॅटर्नमध्ये भरपूर असे पॅटर्न आहेत. इम्पॉर्टंट पॅटर्न आहे डब्ल्यू. बघा, डब्ल्यू मार्केटमध्ये जे स्ट्रक्चर बनतं ना ते डब्ल्यू टाईपमध्ये असतं. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा, मार्केट असं डाऊनला मुवमेंट करत असतं, अचानक वरती येतं, दुसऱ्या टाईमला खाली येतं, परत वरती जातं आणि जिथून खाली पडलं आहे ह्याला ब्रेकआउट करतं. ठीक आहे, डब्ल्यू जी मधलं सब आहे त्याला ब्रेकआउट करतं. तर हा मार्केटमध्ये काय असेल हो? सपोर्ट. ठीक आहे, आणि हा मार्केटमध्ये काय असेल हो? रेजिस्टन्स. हा काय असेल मार्केटमध्ये? रेजिस्टन्स. काय इथं मार्केट फॉल झालं आहे. आता सपोर्टवरून लोक काय ॲक्टिवेट होते? ती बायर. ठीक आहे, तसं रेजिस्टन्सचा ब्रेकआउट झाल्यावर हा रेजिस्टन्स आहे. तर सिम्पल ऐकून घ्या नीट. एकदम क्लिअर सांगतो बघा. रेजिस्टन्स जवळ गेलं मार्केट तर लोक इथून सेल करतात. ठीक आहे, पण रेजिस्टन्स जर ब्रेक झाला, नीट ऐका, रेजिस्टन्स जर ब्रेक झाला तर लोक काय करणार? बाय डायरेक्शनला पोझिशन बनवणार. रेजिस्टन्सला आहे तोपर्यंत सेल ठीक आहे, पण रेजिस्टन्स ब्रेक झाला की बाबा बाईंग डायरेक्शनला लोक ट्रेड करतात. सिम्पल. म्हणजे डब्ल्यूवरती बाय डायरेक्शनला लोक सगळेजण ट्रेड करतात. कशी? अशी. कशी? अशी. ठीक आहे, ही सिम्पल सगळ्या लोकांना सांगतो. नॉर्मल मार्केटमध्ये काय करतात लोक सांगतो मी.
डब्ल्यू जी नेकलाईन ब्रेकआउट झाली, ह्याला काय म्हणायचं नेकलाईन म्हणायचं, ह्याला काय म्हणायचं नेकलाईन ब्रेकआउट झाली, सगळे लोक काय करतात बाय डायरेक्शनला ट्रेड करतात. त्यानंतर एम पॅटर्न, ठीक आहे, हा काय आहे एम पॅटर्न, हा काय हो सपोर्ट. जसं सगळी लोक सपोर्टवर आलं मार्केट बाईंग करतात, ठीक आहे, सपोर्टवर आलं बाईंग करतात. पण सपोर्ट जर ब्रेकडाऊन झाला, सपोर्ट जर ब्रेकडाऊन झाला तर सगळे लोक इथं काय करतात सेल डायरेक्शनला पोझिशन बनवतात, ठीक आहे. म्हणजे एम वरती नॉर्मल लोक काय करतील सेल डायरेक्शनला पोझिशन बनवतात. सिंपल, समजे कलर एम पॅटर्न डब्ल्यू पॅटर्न समजलं तर चार्टवरती दाखवतो. इथं बघा फक्त पॅटर्न ओळखायला शिका, पॅटर्न ओळखायला शिका. ट्रेड कसे बनवायचे काय करायचं माझे मी सांगतो. US 100वाले पॅटर्नवरच्या लय भारी ट्रेड आहेत ॲक्युरसीवाले. हे बघा इथं खाली आलं, परत वर गेलं, परत असं गेलं. दिसतं डब्ल्यू, क्लिअर कट डब्ल्यू आहे, एकदम क्लिअर कट डब्ल्यू आहे. दिसला दिसला नाही म्हणायचं नाही, खोटं बोलायचं नाही. इथं बघा दिसतो डब्ल्यू, तर ह्याला काय म्हणा डब्ल्यू लक्षात ठेवा. फक्त कसं ड्रॉ करायचं, कसं स्ट्रक्चर आहे फक्त लक्षात ठेवा. हा काय आहे नेकलाइन. और दिखाओ दिखाता हूँ, पैसा थोड़ी जा रहा है रे. हा मला असं वाटतं 9चा क्लासला म्हणजे झोप लागा टायमिंग आहे काय मला समजत नाही. मी खाऊन येतो आणि झोप लागते मला. हां हे बघा हा काय आहे डब्ल्यू पॅटर्न आहे. काय आहे हा डब्ल्यू पॅटर्न. दिसला दिसला होय म्हणा. चलो नेक्स्ट एम पॅटर्न शिकू. एम पॅटर्न एम पॅटर्न एम पॅटर्न. हां हे बघा हा काय आहे हो एम पॅटर्न आहे. एम पॅटर्न यम है हम ऐसा वाला पॅटर्न आहे. एम वरती सगळे लोक काय करतात नेकलाइन ब्रेकडाऊनवरती सेल डायरेक्शनला पोझिशन बनवतात. तुम्ही लक्षात ठेवा फक्त की लोक काय करतात ते सांगतोय मी. एम पॅटर्नवरती नेकलाइन ब्रेकडाऊनवरती सेल डायरेक्शनला पोझिशन बनवतो. वाय सपोर्ट ब्रेकडाऊन झाला की सगळे लोक सेल डायरेक्शनला पोझिशन बनवतात. और एक्झाम्पल दिखाता हूँ. बघा आय एम दिसतंय मार्केट, M1 दिसतंय नाही म्हणायचं नाही. चला एम समजला. आता आहे पुढं कप अँड हँडल. ही कप आणि ही त्याचा छोटूसा हँडल, ठीक आहे. काय झाला कप अँड हँडल. मला सांगा इथून मार्केट आलं खाली, इथून आलं खाली, ह्याचा झाला काय ब्रेकआउट. हा काय होता रेजिस्टन्स. का इथून मार्केट डाऊन साईडला मुवमेंट करत होतं. तर रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटवरती कोण ॲक्टिवेट होतो बायर्स ॲक्टिवेट होते रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटवरती. जसं लोकांनी बाय डायरेक्शनला पोझिशन बनवले मार्केट तसं तिथून लिक्विडिटी घेण्यासाठी डाऊन साईडला मुवमेंट करतं. सेम ह्याच्या ऑपोजिट काय आहे इन्व्हर्टेड कप अँड हँडल. इन्व्हर्टेड कप अँड हँडल हा काय आहे सपोर्ट आहे. सपोर्टच्या ब्रेकडाऊनवर सगळे लोक सेल डायरेक्शनला पोझिशन बनवतात. म्हणजे इन्व्हर्टेड कप अँड हँडलला सेल डायरेक्शनला पोझिशन बनवतात सगळ्या. मी नॉर्मल लोक सांगतोय आणि आपल्याला खेळ करायचा ऑपरेटर सारखा. आपल्याला कोणासारखा खेळ करायचा आहे ऑपरेटर सारखा, ना की नॉर्मल लोकांसारखा. लक्षात ठेवा मी सांगतोय काय तुम्हाला की नॉर्मल लोक काय करतात, नॉर्मल लोक काय करतात हे तुम्हाला सांगतोय. म्हणजे आपल्याला ऑपरेटर सारखा गेम करता येईल. ओके म्हणा ओके. हां बघा कप अँड हँडल उलटा कप अँड हँडल दिसतो इथं. उलटा उलटा हे बघा काय. आता माझी ड्रॉइंग नाही चांगली, माझ्याकडे नाही माऊस इथं. हा काय झाला आहे उलटा कप अँड हँडल. मग सगळे लोक ह्या ब्रेकडाऊनवरती काय करतात सेल असं, ठीक आहे. नॉर्मल लोकांची थिंकिंग. आता बघूया कप अँड हँडल. और वा हेड अँड शोल्डर सापडला. थांबा आपण आधी कप अँड हँडल बघा इथं. ही कप ही त्याचा हँडल. काय झाला कप अँड हँडल.
सिम्पल. आता हेड अँड शोल्डर बघा, हेड अँड शोल्डर. हेड अँड शोल्डर म्हणजे काय, शोल्डर इथे हेड, ही हेड अँड शोल्डर. काय हेड अँड शोल्डर म्हणायचं, दोन खांदे दिसत आहेत तिथं, शोल्डर दोन दिसत आहेत, 1 2, ही डोकं दिसतंय माणसाचं, दिसतंय, नाही म्हणायचं नाही. हा काय आहे हो, सपोर्ट. म्हणजेच काय झाली हेड अँड शोल्डरची नेकलाईन, काय झाली नेकलाईन. इथून मार्केट वर जात होतं बायर्स, इथून वर जात होतं बायर्स. ब्रेकडाऊन झाल्यावर काय करते लोक, सेल. म्हणजे हेड अँड शोल्डरला लोक काय करतात, सेल पोझिशन बनवतात. ठीक आहे, काय करतात, सेल पोझिशन बनवतात. सिंपल सिंपल असं करतात. प्लस इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर म्हणजे काय, उलटा हेड अँड शोल्डर. सिंपल असा. ठीक आहे, आता चार्टवर दाखवतो. इथंच होता बरं का, खरं सांगतो मी तुम्हाला. मी कप हँडल दाखवलं तुम्हाला, बट हेड अँड शोल्डर चेक करा. हे बघा, आणि एकदम पिक्चर परफेक्ट नसतं बनत. ठीक आहे, पिक्चर परफेक्ट बनत नसतं, लक्षात ठेवा. दिसला दिसला नाही म्हणायचं नाही. अजून दाखवतो. आताच एक दिसला होता इथे, येता येता कुठे गेला, हां हे बघा. हे काय झाला, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. काय झाला, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. मेरे दिल की ये दुआ है कहीं दूर दूर न जाए. हाँ, और कुछ दिख रहा है क्या गाइस. चला बस, आमची जिरली. नको लय शोधाल, तुमचे तुम्ही जाऊन शोधा. काय काय शिकवलं, MW कप हँडल, इन्व्हर्टेड कप हँडल, हेड अँड शोल्डर, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. अजून एक पॅटर्न आहे चॅनल पॅटर्न. चॅनल पॅटर्न, व्हॉट इज चॅनल पॅटर्न. सिंपल, मार्केट इथून जातं वर, इथून येतं खाली, इथून जातं वर, इथून येतं खाली, खाली वर, खाली वर. म्हणजे एकाच चॅनलमध्ये मुवमेंट करतं, त्याला म्हणायचं चॅनल पॅटर्न. किंवा चॅनल पॅटर्न असा पण बनतो बघा, असा पण काय बनतो, चॅनल पॅटर्न. सिंपल, काय आहे हा, चॅनल पॅटर्न. आता अजून एका दुसरा राहिला असेल तर बोलत शिकवत आठवेल. सध्याला आमची जिरली. पुढं क्योंकि पुस्तक ज्ञान घेऊन मी बसलेलो नाही आहे की बाबा असंच करीन तसंच करीन. दॅट्स वाय मी विसरू शकतो, आय एम माणूस. आणि मार्केट कुठे गेलं आहे नेमकं, खाली बघा. कशाचं एक्झाम्पल दाखवायचं होतं, चॅनल पॅटर्न. चॅनल पॅटर्न बघा, दिस इज द चॅनल. म्हणजे काय करतं मार्केट, इथून खाली वर, खाली वर, खाली वर, खाली वर. हे काय आहे, चॅनल पॅटर्न. ठीक आहे, एका चॅनलमध्ये मुवमेंट झालेलं आहे मार्केटमध्ये, त्याला म्हणजे चॅनल. आता ह्यानंतर लाख पॅटर्न आहेत, फ्लॅग अँड पोल, हॅव अँड काय अँड क्वीन, असे लय पॅटर्न आहेत. चलो अभी 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 क्या सिखाना था. पॅटर्न समजले, लिक्विडिटी समजली. चला मी क्वेश्चन घेतो काहीतरी. चला, हँड सगळेजण डाऊन करा फटाफट. हँड रेज केले, डाऊन करा पट 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 पट. मीच करतो, तुम्ही काय करणार नाही मला माहिती आहे. बरे, हँड रेज करू नका, हाकलून देईन डायरेक्ट, रिमूव्ह करेन. हां, आता बघा 353 लोक आहेत. काय कमेंट असते, सॉरी, जे काय प्रॉब्लेम असेल तर हे करा, हँड रेज करा पटपट पटपट, हँड रेज करा. ठीक आहे, Vivo Y29 जी आस्क टू अनम्यूट. ओके, आस्क टू अनम्यूट केलं आहे. चला पटपट माईक ऑन करा, बोला. Vivo Y29 5G कोण आहे. त्यानंतर हॅलो हां हां बोला. सर, मला प्रॉब्लेम हे येतो की वीक मोठा असेल तर सपोर्ट रेजिस्टन्सचा मार्क कसं करायचं हेच कळत हां नाही. हां, हो हो, काय धावतो. आता हे जे लय वीक मोठी होती, बरोबर आहे का नाही, तर मग काय एवढा मोठा झोन ड्रॉ करण्यात काय सेन्स नाही. तर ह्याच्या बॉडीच्या इथं ड्रॉ केलं ना असं, एवढं बास होतं आहे, एवढं असं बास होतं आहे, सफिशियंट आहे.
एवढंच असं ड्रॉ करा. समजा इथं बघा, आता इथं तुम्ही काय कवर करणार आहे, ह्या रेडची विक आणि इथं बॉडी आहे ही जवळची, ही असं अशी कवर करणार आहे इथं एवढ्यात. लय मोठा असेल तर ह्याला इथल्या बॉडी इथं जवळपास केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. इथं बघा, इथं हे बघा, ही पण झोन एवढा आहे काय, म्हणजे ठीक आहे, ह्या झोनमध्ये टोटल बाईंग झोनच आहे असं आपण ड्रॉ करू शकतो. ही लईच मोठी विक असली की आपण काय केलं असतं, समजा लईच मोठी विक आहे तर ह्याच्या असं जवळ इथे एवढा ड्रॉ केला असता सपोर्ट असा. ऑन अन ॲव्हरेज एवढा ड्रॉ करतो आपण. किती पिपचा सांगू का मी तुम्हाला, ऑन अन ॲव्हरेज 5 पिपचा येत असेल बा मला वाटतं. हॅलो हां हां, सर, पण ते वीक जेवढं ड्रॉ केलेलं ते ब्रेकआउट दिलं तर ट्रेड घ्यायचं काय ना? नाही नाही, असं थोडी ट्रेड आपण सपोर्ट ब्रेकआउट झालाय धडक्यानं कुठे ट्रेड मारतो असले तर माहिती स्ट्रॅटेजी नाही कुठे की बाबा. नाही नाही, आता सध्या आता डब्ल्यू पॅटर्न बनत आहे. आता जर आपण डब्ल्यू पॅटर्नच्या रेजिस्टंटला मार्किंग केलेलं आहे ते वीक जर वीक मोठा असेल, मधलं जे वीक आहे ते वीक मोठा असेल तर फक्त बॉडी ब्रेक झाल्यानंतरच ट्रेड घेता येतं ना? हां हां, येतो बरोबर बरोबर. फक्त काय करायचं माहिती आहे का, चेक काय करायचं की वीकपासून रिजेक्शन नसावं. त्या वीकचे एकदम शेंड आहे ना, त्यापासून रिजेक्शन नाही घेतलं तर ते लय आपल्याला फायद्यात पडतं. हा ठीक आहे सर, हेच प्रॉब्लेम होता. येस. ओके, थँक्यू. नेक्स्ट कोण आहे, अभिषेक मुजमुले सर प्लीज. अभिषेक मुजमुले पटापट करत जावा. हां हॅलो. हां सर हॅलो बोला. सर, आवाज येते का? क्लिअर एकदम. सर, माझं टार्गेट 1 पॉईंट आपलं 2 पर्यंत जातेच नाही, 1.1 पर्यंत जाते. 1:1. हा, कुठल्या स्ट्रॅटेजी काम करतं सध्याला? तुमच्या स्ट्रॅटेजीवर करतो. 1:1 पण डब्ल्यू बॅक म्हणजे US100ला म्हणताय? नाही नाही, गोल्ड मध्ये. गोल्ड पण डायरेक्टली डब्ल्यूची तर स्ट्रॅटेजी नाही ना आपली कुठं. हेच सपोर्ट वगैरे स्ट्रॅटेजी वगैरे शिकून द्यायची. नाही ना, हे बघा, डायरेक्टली आपण आता 2-4 स्ट्रॅटेजी काय करायचं, 3 टाइम रेजिस्टन्सची स्ट्रॅटेजी आहे, 3 टाइम सपोर्टची स्ट्रॅटेजी आहे. ह्यात 1:1.5 पर्यंत आरामशीर मारतंय मार्केट. आणि डायरेक्टली डब्ल्यूची कोणती स्ट्रॅटेजी नाही. आणि ही मी जी शार्प सेलिंगवाली स्ट्रॅटेजी दिली आहे, अशी शार्प सेलिंग झाली त्यानंतर जी लो क्रिएट न करता मार्केटनं दुसरा इथं हा लिक्विडिटी घेतली, त्यानंतर बनणारा हॅमर. ह्याच्यात काय सीन आहे, ही मॉर्निंगमध्ये तुम्हाला चांगलं वर्किंग होणार आहे. मॉर्निंग म्हणजे कधी, सकाळी 9 ते 11 पर्यंत जर ट्रेड बनले तर ते तुम्हाला एकदम ॲक्युरसी चांगली सापडणार. दिवसभरात ट्रेड करत बसल्यावर ती नाही. का माहिती आहे का, मॉर्निंगच्या जे सेशननुसार लिक्विडिटी आहे ना त्याच्यानुसार ट्रेड बनते ना, की दिवसभराच्या ह्याला नाही म्हणू शकत आपण. दिवसभर थोडं सेंटिमेंट बघावं लागतं आपल्याला. ओव्हर ट्रेडिंग लेट होते. कशाला ओव्हर ट्रेडिंग होते, एक ट्रेड करायचा ग बसायचं. मी बसतो, तुम्ही पण ग बसत जावा. एक ट्रेड बनत नाही नंतर 2-2, 3-3 तास ट्रेड बनत नाहीत. एक ट्रेड गेला नंतर म्हणजे हेच होत नाही, एक्सपेक्टच होत नाही ते ट्रेड. कसं काय, ही तर महत्वाचं आहे ना, ही तर खेळ आहे खरा. काय करायचं माहिती आहे का, ट्रेड झाला ना चार्टच बघायला जायचं नाही परत. झाला की बंद करून टाकायचं मोबाईल म्हणजे ॲप पण ट्रेड हाणं जावं. सुरुवातीला कळलं असं थोडं काय तर खेळ करावं लागतात, त्यावेळी थोडं कंट्रोलमध्ये येतं. तर मी US100 मध्ये करू का गोल्ड मध्ये? गोल्ड मध्ये तर सध्या बरोबरच चालत नाही ना. US100 ट्राय करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. US100 चांगलंच आहे मार्केट, ट्राय करण्यासारखं. सर, MT5 वर येत नाही ना, US100 इंडेक्स येते, वेगळंच येते. US100 इंडेक्स तोच असतो, म्हणजे संध्याकाळी 7 नंतर ट्रेड करायचे. हा, त्याचे गॅप वगैरे दाखवत नाहीत ना. हा, ब्रोकरला गॅप नसतो, गॅप फक्त ट्रेडिंग व्ह्यूला. हा, ट्रेडिंग येऊनच दाखवतो, त्याच्यामुळे. हा, ठीक आहे, थँक्यू सर. ओके. हे बघा, आता आजचं जर बघायला गेला तुम्ही US100 किती सोपं आहे बघा. 29,500 सायकोलॉजिकल नंबर आहे. मार्केट चालू झालं, इथं डायरेक्टली काय केलं, सायकोलॉजिकल नंबरपासून रेजिस्टन्स घेतला. इथं आपण फिपची स्ट्रॅटेजी वर्क होईल. आता फिप वर्क झाल्यावर स्पाईकला जाय नसता. आता सांगतो मी, फिप वर्क झाल्यावर स्पाईकला जाय नसतं. 50%च्या लेवलची स्ट्रॅटेजी US100 जाऊन फ्री कोर्स बघा सगळेजण, मस्तवाली स्ट्रॅटेजी. आणि ही डाऊनफॉल का आला आहे, ही जी इथलं रेजिस्टन्स लेवल होता ना, ह्याच्या ब्रेकआउटवरती लोक बाय केला असणार आहेत, त्याच्यामुळे डाऊनफॉल आला आहे 100%. बट फिप प्रॉपर वर्क झालेले आहे. आणि वरून रेजिस्टन्स घेतल्यामुळे मार्केटनं खालून सपोर्ट पण घेतला आहे बघा. एक्झॅक्टली अशा वेळेस काय होतं तुम्हाला सांगतो मी. इथून वरून सेलर ॲक्टिवेट झाले असतात 29,500 पासून. ठीक आहे, सुरुवातीला सेल केलं नसतं इथं कोणी, ह्या ब्रेकडाऊनवरती सेल करते. एवढी शार्प सेलिंग असल्यामुळं लोकांना भरोसाच होत नाही की ह्या 29,000 पासून मार्केट सपोर्ट घेऊन वरती जाईल. त्यामुळे सपोर्ट वर्क झालेले आहेत बघा.
बट मस्त वाटलं मार्केट बघून, मेरे को अच्छा लगा. आणि कालचा वाला ट्रेड, सॉरी म्हणजे शुक्रवारचा ब्रेकडाऊन झाला सायकोलॉजिकल नंबरचा डायरेक्टली ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन सोबत बाय साईडला एंटर बनते. लय सोपा, सगळ्यात बेसिक ट्रेड आहे. US100मुळे ओव्हर ट्रेडिंग कंट्रोल होते बघा, एवढं मला माहिती आहे. ओव्हर ट्रेडिंग कंट्रोल करण्यासाठी US100 आहे फक्त. चला पुढचा क्वेश्चन, आनंद किस्ते. हॅलो हां बोला. हॅलो नमस्कार सर, मी छत्रपती संभाजीनगरहून बोलतोय. झाले मी 2 वर्ष आपल्याला फॉलो करतोय. ओके तर मी बऱ्यापैकी आपल्या दिलेल्या ट्रेडवर प्रॉफिट जनरेट केला आहे ओके आणि $100 मी डिपॉझिट केले होते. ओके त्यावर बऱ्यापैकी मी $400-450 आतापर्यंत विड्रॉ घेतलाय. मस्त. हा, आणि आता माझ्या अकाउंटला $200 आहे सर. ओके तर माझं एक म्हणणं होतं की मी आता मी 0.01 लॉट ट्रेड करतोय सर खूप महिन्यापासून. तर आता लॉट साईड वाढवायचा विचार होता 0.4. म्हणजे मी स्पेसिफिक मी माझं कॅल्क्युलेट लॉस पकडलेला आहे आणि कॅल्क्युलेट टीपी पकडलेला आहे. हा, तर मी लॉट साईड वाढू शकतो सर आता. डायरेक्टली 4 कशाला करतोय? आधी 2 न बघ ना महिनाभर. कर 2 म्हणजे पण डबल झाली. 0.02 म्हणजे डबल झाली लॉटचा 0.01च्या. हा 4 म्हणजे 0.04 म्हणजे 4 पट झाली. तू नाही नको कॅल्क्युलेशन काय पण असू दे, बट मी म्हणतोय ट्राय मारा 0.02 न. हे बघ 0.02 काय कर, 0.02 एक महिनाभर जाऊ दे, मग डायरेक्टली 0.0 परत 4 कर, पण महिना आधी कसं जातो चेक कर. ठीक आहे सर, चालेल सर. येस डन. थँक्यू सर. त्यानंतर हा कोण आहे? सॅमसंग SM928U. हॅलो हॅलो हां हां बोला सर, प्रणव खांडेकर बोलतोय. बोला की. तर आम्ही पुण्याला आलतो एम्पायर कॅपिटल वाल्याकडे क्लास लावायला, पण आता आम्ही तुमची जॉईन केले क्लास. बर आता आम्ही तुमची क्लास पूर्ण करणार आहे आता 1 महिना. डन. एम्पायर वाल्याकडे ते इंडिकेटर्स आणि क्लास पेड आहेत. हम्म. पेड क्लास आणि इंडिकेटर घेऊ का? एक काम करा, हे बघा बॅच हा. बॅच बघा अगोदर, ह्याच्यावर प्रॅक्टिस करा. नाही जमलं तर दुसरीकडे तुमची इच्छा. मी ह्याचं घ्या त्याचं घेऊ नका असं म्हणून नाही होऊ शकत, म्हणून असा विषय ना. तुम्ही बघा, टाइम आहे आपल्याकडे. काय गडबड आहे का त्याचं बंद होणार आहे का मार्केट पळून जाणार आहे? थोडं टाइम द्या. आणि नाही जर वाटलं तुम्हाला वर्किंग वगैरे जमत नसेल तर मग ट्राय करा. तुमचं बघून आता कळायला लागले आम्हाला. हां मग टाइम द्या ना. म्हणजे आता नुकता आलाय मार्केटमध्ये आय थिंक, असं मला वाटतंय. हा, आता चालू नवीन. आता हा, 100 मग आपण वरती करतो चला ट्रेडिंग. चला चला बेस्ट ॲडवाइस देतो सगळ्यांसाठी. कुठल्या क्लासवाल्याला काय म्हणायचं नाही मला, बट मला एक सांगायचं, जर तुम्ही कोणी नवीन असाल ना आरामचे, तर लगेच पेड कोर्सच्या मागे लागू नका. सुरुवातीलाच लगेच पेड कोर्स नाही, ते वर्थ इट नाही होणार. जाऊ द्या. मी काय चालतंय, म्हणतो, आता- मी त्याचे बेसिक ॲडव्हान्स टोटल शिकवतो ते तेवढं घ्या. त्याच्यावरती महिनाभर वर्किंग करा, 2 महिना वर्किंग करा, सफिशियंट होईल. जर नाही सफिशियंट वाटलं तर तुमची चॉईस आहे, बट मला असं वाटतं की काही गरज नाही कुठं जायची. चालतंय सर, ओके ठीक आहे. आता आम्ही फंडेंट आपण वरती ट्रेडिंग करतो, तिकडं नाही. बरं बरं ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम नाही. टाइम द्या, सुरुवात केली तर टाइम द्या. थँक्यू सर. येस डन. त्यानंतर रेडमी नोट 11 प्रो 5G. रेडमी नोट 11 प्रो बोला. हॅलो. हां सर बोला. हा नमस्ते अभिषेक, बोला ना. पलटणवरून बोलतोय. कुठून? पलटण. पलटण बोला की. मी कमीत कमी 2 इयर्स तुम्हाला फॉलो करतोय, ओके पण मला एवढा नॉलेज नव्हतं मला ट्रेडिंग मधलं. मी माझा खूप लॉस करून घेतला, तरी पण 2 लाख. ओके आता मी पहिल्यांदा माझ्या ह्याच्यातला माझा डिप्लोमा डिग्री दोन्ही झालेला आहे मेकॅनिकल. त्यानंतर मी जॉबला होतो कमिशन लिमिटेडला. ते करत करत ट्रेडिंग करतोय. तर जरा मला खूप चांगलं जरा ऍडवाइस द्या, कसे काय करायचं वगैरे. मी आता जॉईन केला माझा फर्स्ट टाइम. हां हां मी केला तुमचाच क्लास केला. ओके. म्हणजे आता काय काय शिकलाय काय काय पण?
मी अजून काही शिकलो नाही, कारण मला जॉब वेळ नव्हता. मी अच्छा, आता अच्छा, तेच अच्छा. बघत. ओके, एकदा काय करा, पहिली लाईव्ह बॅचचं रेकॉर्डिंग यूट्यूबला मी अपलोड केलं आहे, असं सेम ॲज इट इजचा. 1 बरं. ते 15 क्लास, किती 1 तासाचे क्लास आहेत फक्त. दररोज एक क्लास, हा. तो एक फॉलोअप घ्या. आणि लाईव्हला जर जॉईन होता येत असेल दररोजच्या, तर दररोजच्या मी ह्याला. रोज होतोय आता रोज होतोय तुमच्यासोबत. ओके, डन ना. मग हा. काय 15 दिवस फक्त सोबत राहा. नॉलेज जेवढं पाहिजे तेवढं येऊन जाईल. त्यानंतर दररोज फक्त मार्केटला 1-2 तास कुठनं पण काढून द्या. ओके, टायमिंग ठीक काय आहे, राहतं थँक्यू. तुमचं जॉबचं किंवा कशाचं असेल ते? माझं 9 ते 5 असतं. सकाळी 9 ते 5. पहिले हा. एक तुम्हाला 10-11 पर्यंत मार्केट बघता येते का? एनी हा, चान्स? येतं ना, फोन असतात माझ्याकडे. अच्छा, ठीक ज्युनियर आहे. शॉप मॅनेजर आहे मी, हां, त्यामुळे काय असा विषय नाहीये का, मला कॅबिन मध्ये येतंय सगळं यूज करायला. हा, मग काय प्रॉब्लेम नाही. मग 11 पर्यंत आपल्याला टायमिंग आहे. सकाळी 11-11:30 पर्यंत आपल्या आरामशीर एक ट्रेड होऊन जातो फिक्स स्ट्रॅटेजीमध्ये. तर त्याच्यामुळे मग हे टोटली बघा आणि मार्केटला एक महिनाभर वॉच करा. तर तुम्हाला सकाळी 11:30च्या अगोदरचा एक ट्रेड मात्र कन्फर्म होऊन जाईल. त्यानंतर बघायची काही गरज पडणार बरं, नाही. चालेल ना. मी काय माहिती का, मला तर आजपर्यंत एएसएल आणि टीपीच कळलं नाहीये, कारण आतापर्यंत माझे एएसएल सगळे हिट झालेले आहेत. बरं बरं बरं. माझ्या तर माहितीप्रमाणे हम्म. आता असं झालं. माझं कसं होतं, मी माझं पर्सनली सांगतो, सगळ्यांसाठीच ऐका. मी पर्सनली ना टार्गेट असं ठरवून लावत नाही की हां इथल्या स्विंगपर्यंत मार्केटनं टार्गेट दिलं पाहिजे किंवा स्पेसिफिक पॉईंटपर्यंत असं टार्गेट कधी करणार. एस एल माझे फिक्स असतात. हां बाबा की एस एलला बघून लावतो की मार्केट इथपर्यंत आलंच नाही पाहिजे, असे पॉईंट बघून मी एस एल लावतो. बट टार्गेटच्या वेळेस मी असं कधीच करत नाही. टार्गेट मी काय करतो, आणि मी रिस्क रिवॉर्डनुसार लावतो नेहमी. माझी चूक काय झाली, मी हम्म. प्रिव्हियस 100 मध्ये तुमचं ऐकायला पाहिजे होतं किंवा गोल्ड मध्ये करायला पाहिजे होतं. मी काय करत होतो, सिल्वर मध्ये करत होतो, ही मिस्टेक त्यामुळे आहे जास्त थोडीशी. माझा लॉस झाला ना. हां राईट. असं झालं. तर आता मी लाईव्ह बॅच तुमची कंटिन्यू करतोय, येस. कारण मी आजपर्यंत कुणाला फॉलो केलं नाहीये तुम्ही सोडून, ओके. हे म्हणतो. हां मग ठीक आहे ना. फक्त मग दुसरीकडे नाही, एका ठिकाणी कुठं ट्रेड करा. US 100 पकडलं US 100 करा, गोल्ड पकडलं गोल्ड करा. US 100चा सध्या ही बॅच तर आपण गोल्डची करतोय, त्यामुळे ह्यात तर US 100चं काय नाही गोल्ड होणार. आता मी गोल्डच बघतोय. हां हा, आणि आजपर्यंत जेवढं मी ट्रेडिंगचं नॉलेज घेतलं हे तुमचंच बघून घेतलेलं आहे, दुसरं कोणाचं घेतलेलं नाही. ओके. तरी पण तुम्ही सिल्वर केलंय. हा, ते चूक झालं, ते माझ्या फ्रेंड्स मुळे झालं. चला इट्स ओके, आता झालेलं हां. झालं. पण इथून पुढं तरी म्हणजे कसं माहिती आहे काय का, झालं, मी आता हिकडं आपण शिकतो आणि त्या गोष्टी ॲज इट इज तिकडं अप्लाय होत नाही. गोल्ड स्ट्रॅटेजी जाऊन सिल्वरला नाही वर्क होत, असं होतं. ट्रेडिंगचा पण हा विषय मी टाइमपास साठी अगोदर बघत होतो, टाइमपास साठी. तुम्हाला खोटं वाटेल, पण मी लॉकडाऊन झालं ना, लॉकडाऊन UK मध्ये होतो, बर्मिंगहॅम मध्ये मी. ओके. हा, तर ते काय झालं, मग तिथं लँड रोवरला मला जॉब मिळाला होता. त्यानंतर आता मला लॉकडाऊन मध्ये इकडे यावं लागलं, त्यानंतर मग परत मी गेलोच नाही तिकडे. बरं बरं बरं. पण माझं चालू आहे अजून ट्राय. ओके. हे आता मी ट्रेडिंग करत होतो इंडियामध्ये आल्यानंतर 2021 नंतर. ओके. ओके. त्यानंतर मी तुम्हाला पहिल्यांदा फॉलो करत बसलो, बाकी कोणाला केलेलं नाही. ठीक आहे ना, चालेल. असं ठीक आहे. मी आता तुमचं कंटिन्यू करतोय, मी येस येस येस. कोर्सेस वर. डन करा हे कंटिन्यू. आणि झालं की मग थोडंसं ऑब्झर्व करा मार्केटला, मग समजून जाईल कसे ट्रेड प्लॅन करायचे, ते सेल टार्गेट कुठला ठीक आहे, मी लावायचं. तुमच्याकडे पंढरपूरला आलं की मी 100% तुम्हाला भेटतो आलं की. येस येस, फक्त मी पाहिजे तिथं. हा, नाही, तुमच्या ऑफिस वगैरे कुठं काय असेल तर मी येईल तिथे. हां ठीक आहे ना. पण मी ॲक्च्युली पंढरपूरमध्ये आत्ता सध्याच्या सिच्युएशनमध्ये तर नाही आहे, ह्या 2-3 महिन्यात तरी. मी दुबईतच बरं. आहे जरा चालूला, तर बघू तरी 2-3 हां, हां. महिन्यानंतर. बरं, ठीक आहे, मग येस भेटेल, मग मी तुम्हाला भेटेल चालेल 100%. चालेल. ओके डन. चालेल, ठीक आहे, बाय. पुढचं नरळे DN बघा. बरं का, सगळ्यांना मला माहिती आहे का, बोलण्याची इच्छा जाम आहे सगळ्यांची. प्रत्येकाला वाटतं की भाई मला पण बोलावं माझं, कारण की फिलिंग शेअर करायला सिस्टमच नाही आहे, मला माहिती आहे मार्केटमध्ये. त्यामुळे आपण काय करतो, मी एखाद्या शिकवतो ज्या क्लासमध्ये, त्या क्लासमध्ये मी थोड्याच लोकांचं बोलणं घेतोय. बट नंतरचे क्लास असे होतात की मी 1-2 तास ॲक्च्युली सगळ्यांना बोलायला संधी देतो. ठीक आहे, लास्ट बॅचमध्ये 5 लाईव्ह क्लास झालेत असे 1-1 तासावरचे क्लास झालेत की जिथे सगळ्यांना बोलायला संधी दिलेली. शेवटी बोला म्हणून मागे लागा वेळ येते. आता सध्याला असं विषय करू नका की तुम्ही मला हे होत नाही म्हणून. हे काय म्हणते सर, टेलिग्रामला रिप्लाय भेटत नाही सर, कसं काय लागा? 2 माणसं आहेत तिथं टेलिग्राम रिप्लायला, ऐसा कैसा पॉसिबल आहे? नमस्कार अभय दादा. हां बोला. दत्तात्रय नरळे मसवडून बोलतोय. येस.
तर मी तुमच्या गोल्डन ग्रुपला जॉईन आहे. ओके. तसेच मी आता सध्या माझ्याकडे कॅपिटल नसल्यामुळे मी पहिले XM ला ट्रेड करत होतो, पण थोडा लॉस केल्यामुळे मी परत फंडेड अकाउंटला वळलो. सध्या मी फंडेड अकाउंटला ट्रेडिंग करतोय. एक माझ्या अनालिसिस प्रमाणे एक ट्रेड करतोय आणि त्यानंतर तुमच्यासोबत एक ट्रेड करतोय. ओके. परंतु काय माझी सायकोलॉजी डिस्टर्ब होती. सपोज दोन्ही पण एसएल झाले का मी म्हणजे त्या दिवशी ट्रेडिंगला थांबतच नाही. बर ऍक्च्युअली ओव्हर ट्रेडिंग करतोय म्हणजे बर बर. खूप सारी ओव्हर ट्रेडिंग. आता सोमवारपासून आपले पण म्हणजे तुमच्यासोबत मी ट्रेडिंग करतोय किंवा माझे जे प्रॉफिट असेल किंवा एसएल जे झाले हम्म. ते काय मार्केटचा विषय, पार्ट ऑफ मार्केट आहे. परंतु एसएल झाल्यानंतर मी कंट्रोलच करत नाही माझ्या माइंडला. म्हणजे परत मग मी रॅन्डमली ट्रेड करतोय. कुठलं म्हणजे सेटअप बघितलं नाही काय नाही. हां हां. म्हणजे तुमचं असं टायमिंग फिक्स ठरलं नसतं ट्रेडिंगचं, बाबा ट्रेडिंग सेटअपला बसायचं 9 वाजता आणि 11ला उठायचं. हार्डली एक ट्रेड सापडला म्हणजे ट्रेड जेवढं सापडलं 9 ते 11 ट्रेड सापडला, ट्रेड करायचा आणि 11ला सिस्टम बंद करायचं आणि बस करा. असं तुम्ही बसत नाही. तुम्ही कशी ट्रेडिंग करता म्हणून तुम्ही मोबाईल हातात ठेवता, हा ट्रेड मारता, कुठं जाऊन येता ट्रेड मारता, कुठं जाऊन येता ट्रेड मारता, इकडे काय करता ट्रेड मारता, हे असं करता तुम्ही. ह्यासाठी काय करायचं, प्रॉपर 9ला ट्रेडिंगला बसायचं एका ठिकाणी, 9 ते 11 ट्रेड करायचा. हां चला आपलं हे सिस्टम संपलं, बंद. हे असं केल्यानंतर ती सवय लागते की बाबा हां सिस्टम संपलं आता बंद करायला. कारण तुम्ही बसत नाही एका जागी ट्रेडिंग करायला, तुम्ही फिरता ट्रेडिंग करता. एका जागी बसायचे का बरोबर आहे. ट्रेडिंगला टायमिंगमध्ये बसायचं. आता तुमचा जो ट्रेड आहे तुम्ही म्हणता पर्सनल ट्रेड करता, ठीक आहे, त्याचं एक टायमिंग ठरवा ना, बाबा माझी स्ट्रॅटेजी ह्या टायमिंगमध्ये वर्क करते तर मी 9 ते 11 बसेन आणि बस ॲटोमॅटिक होऊन जातो. तुम्ही बसायला शिका, फक्त ठरवून बसायचे का हा 9 ते 11 बसायचा दररोज बस ट्रेडिंगला. सापडला तर ट्रेड, नाही तर नाही ट्रेड, असं करून बघा. नाही माझी सायकोलॉजी काय होती सर माहिती डिस्टर्ब. जसे की समजा प्रॉफिट असेल त्या दिवशी दोन्ही ट्रेड प्रॉफिट असेल तुमचा किंवा माझा, जर प्रॉफिट असेल तर मी तिथं कंट्रोल करतोय. आणि बाय चान्स एसएल गेला का नाही, समजा पहिलं 60-70 प्रॉफिट आहे परत एसएल गेला तर मी थांबतच नाही. मी त्या दिवशी जे म्हणजे फंडेड अकाउंटला जे लिमिट ठरलेलं आहे 3%, त्या लॉसच्या एकदम एक 80-90% जायपर्यंत मी ट्रेडच करत राहतोय. असं होते सिल्वर कर गोल्डला कर असं होते माझं. आता मी 10,000 के फंडेडचं रिअल अकाउंटला आहे मी सध्या, त्याला माझं $600 लॉस आहे सध्या. ओके. हम्म. म्हणजे एक ट्राय करून बघा, हे टायमिंगवाला सिस्टम ट्राय करून बघा, बेटर होऊन जाईल ऑटोमॅटिक असं मला वाटतं पर्सनली. कारण की आम्ही तर हेच ट्राय करत होतो. माझं पण कसं सकाळच्या आहेत मला चांगला ट्रेड सापडतो, त्याच्यामुळे मी सकाळी 11:30 पर्यंत ट्रेड करतो हार्डली. तसं तुम्ही ट्राय करून बघा. होय का? हां सेटअप आहे ट्रेडिंगचा की मोबाईलवर करताय? नाही सेटअप म्हणजे आता सध्या सेटअप वगैरे नाही, म्हणजे टॅब वगैरे माझ्या टॅब आणि मोबाईल आहे दोन्ही. हां बस ना मग काय सफिशियंट आहे, त्याला सेटअप म्हणायचं. बघ त्या काय बसा. बर चालेल चालेल. येस. फक्त ओव्हर ट्रेडिंग कंट्रोल कसं केलं जाईल म्हणजे थोडं त्याविषयी थोडं म्हणजे मला थोडं. बघा एक तर जर्नल फॉलो करा, पहिली गोष्ट जर्नल फॉलो करा. जर्नल मध्ये सगळं मेन्शन करतोय की अभिदादा बरोबर एक ट्रेड करायचा, स्वतःच्या अनालिसिस एक ट्रेड करायचं, सगळं नोट ट्रेड करतोय. पण ट्रेड झाला नोट करता का? ट्रेड झाला नोट झाला पाहिजे. हा एक ट्रेड झालाय नोट झाला पाहिजे ट्रेड, तो ट्रेड नोट मी करा. संध्याकाळी करतोय असं होतंय. आणि ज्या दिवशी समजा लॉस झाला नाही त्या जर्नलला बघतच नाही, प्रॉफिट असं तर बोलतो तिकडं स्क्रीनशॉट मारतो, सगळं करतोय बाबा कसं केलं सगळ्या गोष्टी. ओव्हर ट्रेडिंग आज समजा आज माझं ओव्हर ट्रेडिंग आज माझा फक्त 220 लॉस होता मॉर्निंगला, सकाळी 10,000 फंडेड केलं रिअल अकाउंटला, मी 600 कडे त्याला नेला बघा, थांबलोच नाही. तुम्ही ना ट्रेडिंग करा, बसत नाही मला एवढं माहिती आहे. तुम्ही बसून ट्रेडिंग करा. किती ट्रेड केलं सांगा मला, एका जागी बसून किती ट्रेड केलं सांगा. एका जागेवर बसून काय एखादा ट्रेड होतो बघा, नाहीतर काय सगळं इकडे तिकडेच होते सगळं ट्रेड. आता माझं तुम्हाला सांगतो मी, मला इथं बसून पाय दुखायला लागतात मी इथं ट्रेड करायला बसल्यावरती. मी विचार करत असतो की बंद करून कधी जातो इथनं एकदाचा ट्रेड मारून. होय ना? माझी सायकोलॉजी अशी असते की बसून दुखायला लागलं बाबा इथं पाय, आता बंद करतो मी पटकन, ट्रेड सापडला की आणि जातो बाहेर कुठं. बाहेर गेलो ट्रेड बेड मारायचं काय सिस्टमच नाही, डायरेक्टली MT वगैरे. म्हणजे मी नाही आता आधी करायचो लॉगआउट, आता नाही करत. बट सध्या माझी सिच्युएशन अशी असते की कधी संपतोय माझं. बरोबर, एका जागा स्टेबल म्हणजे एका जागा स्थिर असेल त्या ठिकाणी ट्रेड करणं चांगलं आहे, फायदे. हां आता ही माहिती आहे तुम्हाला, बट तुम्ही ही सवय लावून घ्या की सकाळी किती ट्रेड करता सकाळी. सकाळी बघा एक 7:30च्या अगोदर एक 6:30ला एक मॉर्निंगला एक मुवमेंट येते, ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न 6:30ला करता ना. हा मग एक सेशन ठेवा. आता काय करायचं उद्या बसून, हा बाबा आता ट्रेडिंगला म्हणून उठायचं पहिली गोष्ट. हा चला ट्रेडिंगला म्हणून उठलाय, 6ला बसून ट्रेडिंगला बसणार तुम्ही 6ला. ठीक आहे. आता डोक्यात आहे तुमच्या की बाबा 6 ते मला 7:30 काय करायचं, जी मुवमेंट आहे ती कॅप्चर करायचे. 6 ते 7:30ला मुवमेंट कॅप्चर करा, हे फिक्स करून या डोक्यात अगोदर. माझं ही ठरलंय आता की 6 ते 7:30 मध्ये मला ट्रेड करायचं, ही गोष्ट फिक्स करून येते मग ट्रेडिंगला बसायचं. मग त्या गोष्टी कंट्रोलमध्ये येतात. ते आपल्या डोक्यात असते. आपण झोपेत उठलो असतो हातून बसून ट्रेड मारतो पहिला, तर मला असं वाटतंय मग त्याच्यातच गेम होतो खरं तर. बरोबर उठून आवरून ट्रेडिंगला बसा 6ला. डोक्यात ठेवा की 7:30ला बंद करायचं आहे.
आज तसंच झालं की आज सकाळी माझा एसएल झाला $171 0.15 परत माझी सायकोलॉजी अशी डिस्टर्ब झाली, परत तुमचा ट्रेड आला, मी ट्रेड घेतला, परत ते 0.23 ने घेतला, परत असा लॉस झाला की परत मला राहुलच नाही, परत तिकडे 3% त्यांचं लिमिट आहे, एका पेअर मध्ये सिंगल पेअर मध्ये 3% पेक्षा लॉस करायचं नाही, तिकडे लॉस झाला की सिल्वरला टर्न करतोय, असं होते माझं. आता एक रियालिटी काय झालं तुम्हाला सांगतो, म्हणजे ग्रुपची लोकांनी सलग टार्गेट बघितलेले 10 15 झालेले, त्याच्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स नावाची एक लई गोष्ट आहे सगळ्यांकडे, असं वाटतं की गोल्डन ग्रुप कधी लॉस होणार नाही. त्याच्यामुळे मार्केट आपल्याला सगळ्यांना दाखवतं की कोण सुद्धा इथं बादशाह नाही. पार्ट ऑफ गेम मार्केट आहे सर, पण तुमची ऍक्युरेसी खूप छान आहे दादा, ऍक्युरसी आहे, रिस्क त्याच्यामुळे आपण असे घेतोय ना, नाहीतर ऍक्युरसी थोडी अशी रिस्क वाढवणार आहे. आपल्या मराठी माणसासाठी एक नंबर तुम्ही, म्हणजे एक आम्हाला हीच जीवदान झालेलं आहे लाईफ मध्ये. असे म्हणजे फ्री मध्ये कोणच एवढं शिकवत नाही हो, सध्या सगळ्यांचे कोर्स विकलेलेच आहे. येस येस. आता आमचे सातारचे पण आहेत भरपूर, पृथ्वीराज निकम वगैरे, पण सगळे विकलेलेच क्लासेस आहेत हो. बाकी काय प्राइस ऍक्शन एसएमसी वर सगळे शिकवतात. मी सुरुवातीला तुमच्यापासून खूप दिवसापासून तुम्हाला फॉलो करतो, ज्यावेळी तुम्ही 0.1 पासून ट्रेडिंग स्टार्ट केली, लॉट संख्या वाढवत गेली प्रत्येक वीकला, सगळे फॉलो करतोय. येस येस. चला ठीक आहे, थँक्यू दादा. येस ओके. बघा सगळेजण ओव्हर ट्रेडिंग कंट्रोल करण्यासाठी तुम्ही तुमच्या ट्रेडिंगचा टायमिंग फिक्स करा. पहिली गोष्ट, टाइम फिक्स झाला त्यानंतर डोक्यात सेशन ठरवा तुमचा की कितीला सेशन स्टार्ट करणार आहे तुम्ही, 9ला 10ला 11ला किती तासा सेशन असणार फिक्स करा, त्याच्यामध्ये ट्रेडिंगला बसा, ट्रेडिंगची जागा फिक्स करा, एका ठिकाणी बसून ट्रेड करा, तुमच्या सगळ्यांसाठी बेटर राहील. तुम्ही जर फिरता ट्रेड करायला शिकला, अजिबात तुम्ही जिंदगीत कधी प्रॉफिटेबल होणार नाही. प्रॉफिटेबल झाल्यानंतर फिरत ट्रेडिंग करणं इझी आहे, बट प्रॉफिटेबल होण्यासाठी एका जागी बसावं लागतं, ही गोष्ट माइंडमध्ये टाकून ठेवा. आजचा क्लास जवळजवळ 1 तास झालेला आहे, सगळ्यांना बोलण्याची संधी मी देऊ शकत नाही आजच्या क्लासमध्ये, बट असे काही क्लासेस होतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना बोलण्याची संधी दिली जाईल. त्याच्यामुळं हळूहळू कंप्लीट होऊ द्या, बराच पोर्शन कंप्लीट होत आलेला आहे, हळूहळू आता आपण स्ट्रॅटेजीवरती पण बसणार आहे. चला भेटूया नेक्स्ट लाईव्ह क्लासमध्ये.